यू माइट फाइंड दिस इंटरेस्टिंग. काही दिवसांपूर्वी माझी एका पुण्यातल्या एका कॉर्पोरेट क्लायंट बरोबर एक मीटिंग झाली. आणि त्या क्लायंटचा इश्यू असा झालेला की त्यांनी एक ऑफिस स्पेस लीजवरती घेतलेली. ती लीज संपल्यानंतर त्यांनी ती ऑफिस स्पेस सोडली. पण जे प्रिमायसेस ओनर होते ते त्यांचं रिफंडेबल सिक्युरिटी डिपॉझिट परत करत नव्हते, काही ना काहीतरी कारण करून डिले करत होते. तर त्यामुळे त्यांना ती अमाऊंट रिकव्हर करायची होती. आता ज्यावेळी अशा मीटिंग आमच्या सुरुवातीच्या कन्सल्टेशन मीटिंग्स होतात, तर आम्ही क्लायंट्स बरोबर एका प्रकारचं एक्सपेक्टेशन मॅनेजमेंट करतो. त्या एक्सपेक्टेशन मॅनेजमेंटमध्ये आम्ही क्लायंटला समजून सांगतो की लिटिगेशनमध्ये किती वेळ लागेल, किती खर्च येईल, लिटिगेशनमध्ये डिले झाला तर काय कारणामुळे डिले होईल. जर का अमाऊंट रिकव्हरीची केस असेल, मग ती सिव्हिल केस असू शकते, आर्बिट्रेशन असू शकतं, चेक बाउन्स प्रोसिडिंग असू शकते. तर मग ह्या केसेसमध्ये काय काय वेगळे वेगळे रिझल्ट मिळतात, या प्रत्येक प्रोसिडिंगचा स्कोप काय असतो, त्याचा काय फायनल रिझल्ट लागू शकतो, तर असं सगळं आम्ही समजून सांगतो. म्हणजे क्लायंटला अंदाज असतो की ह्या सगळ्या प्रोसेसमधनं काय एक्सपेक्ट करावं, आणि नंतर त्यांना डिसअपॉइंटमेंट होत नाही. आता एक आम्ही असं ऑब्झर्व केलंय की ज्यावेळी एस्पेशली मनी रिकव्हरीचा इश्यू येतो, तेव्हा बऱ्याचशा क्लायंट्सला अशी इच्छा असते की ठीक आहे, आपण हे प्रोसिडिंग्स तर इनिशिएट करू, पण आपण साईड बाय साईड पण असं काहीतरी करू की समोरच्या व्यक्तीवरती प्रेशर येईल आणि त्या प्रेशर खाली तो आपल्याला ते पैसे परत करून टाकेल. पण हा थोडा प्रॉब्लेमॅटिक आहे, कारण ह्याच्यामध्ये दोन पर्स्पेक्टिव्ह असतात. एक म्हणजे जर का एक इंडिव्हिज्युअल व्यक्ती एखादी केस करत असेल, तर कित्येक लोक काय करतात, चेक बाउन्सची केस करतात किंवा रिकव्हरीची सिव्हिल केस करतात, आणि साईड बाय साईड जाऊन सोशल मीडियावरती काहीतरी पोस्ट किंवा व्हिडिओ टाकून असं पसरवतात की बाबा या व्यक्तीने मला पैसे दिले नाही, हा फ्रॉडच आहे, ह्याच्याबरोबर तुम्ही डील करू नका वगैरे. आणि असं करून कधी कधी समोरच्यावरती खरंच प्रेशर येतं आणि तो व्यक्ती पैसे परत देऊन टाकतो. तर इंडिव्हिज्युअल्स काय काय असं करतात. आता हे केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे, हा एखाद्या क्लायंटचा वैयक्तिक प्रश्न आहे. लिगली म्हणायचं झालं तर अशी समजा तुम्ही ऍक्शन घेतली, तर त्याला डिफेमेशनचा कलर येऊ शकतो. समोरचा व्यक्ती असं म्हणू शकतो की ठीक आहे बाबा, मी पैसे दिले नसतील किंवा दिले असतील, जे काय असेल तो विषय कोर्ट डिसाईड करेल. पण कोर्टने डिसाईड करण्याच्या आधीच तुम्ही एक मीडिया ट्रायल सुरू करून माझं रेप्युटेशन खराब केलेलं आहे. तर त्यामुळे ते बॅकफायर पण होऊ शकतं. पण ह्यापेक्षा महत्वाचं काय आहे, तर जेव्हा ऍज अ कॉर्पोरेट क्लायंट, ऍज अन ऑर्गनायझेशन, जेव्हा तुम्ही एखादी लिगल प्रोसिडिंग इनिशिएट करत असता, तर तुम्ही इंडिव्हिज्युअल सारखा विचार करू शकत नाही. तुम्ही ह्या इंडिव्हिज्युअल जशा ह्या साईड बाय साईड ऍक्शन्स घेतात, तशा तुम्ही ऍक्शन्स घेऊ नाही शकत. कारण त्याचं रिझल्ट जो आहे तो तुमच्या अख्ख्या ऑर्गनायझेशन वरती येऊ शकतो. तुमची सिव्हिल लायबिलिटी खूप वाढू शकते त्याच्यामुळे. आणि ऍज अ बिझनेस तुमची रिस्क एखाद्या इंडिव्हिज्युअल पेक्षा खूप जास्त असते. तर त्याच्यात तुमचं रेप्युटेशन खराब होऊ शकतं, फायनान्शियल लायबिलिटी येऊ शकते. आणि जेव्हा तुम्ही लिगल प्रोसिडिंग इनिशिएट करता, तेव्हा कोर्टाला कुठेतरी असं वाटू शकतं की बाबा, कोर्टासमोर प्रकरण पेंडिंग असताना सुद्धा तुम्ही कोर्टाबाहेर अशा स्टेप्स घेताय, याचा अर्थ तुम्ही ती प्रोसिडिंग डिस्टर्ब करताय. तर त्याला अब्यूज ऑफ प्रोसेस म्हणतात. तर ह्याचा कन्क्लुजन हे आहे की जेव्हा तुम्ही कुठलीही लिगल प्रोसिडिंग इनिशिएट करता, तेव्हा ती परस्यू सुद्धा लिगली केली पाहिजे. आणि जर का तुम्ही घाईघाईत अशा साईड बाय साईड काहीतरी स्टेप्स घ्यायला गेलात, तर त्या बॅकफायर पण होऊ शकतात. आणि काही काही गोष्टी ज्या इंडिव्हिज्युअल्स करू शकतात, त्या कॉर्पोरेशन्स करू शकत नाहीत, आणि केलंही नाही पाहिजे. कारण इंडिव्हिज्युअल्सला जेवढी फ्लेक्सिबिलिटी असते काही काही ऍक्शन घेण्यामध्ये, तशी कॉर्पोरेशन्सला नसते. आणि त्यामुळे इंडिव्हिज्युअल्ससाठी लिटिगेशन स्ट्रॅटेजी ही कायम वेगळी असते आणि कॉर्पोरेशनसाठी वेगळी असते.